घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट येणारे प्रेक्षकांनो, आजचा तुम्ही भाग ऐकत आहात 16 नोव्हेंबरचा. तर सौमित्रच्या लक्षात आलंय की फटाके फोडणारी म्हातारी बाई ही ऐश्वर्याचे म्हणून, आणि सौमित्रने ऐश्वर्याला धमकी दिली की मी तुला संपवणार. ओवी रडतीये कारण तिच्या शाळेत भरायला फी नाहीये, त्यामुळे आता नानांनी पाठवलेल्या देवघरातून चमत्कार होणार आणि काहीतरी बाहेर येणार. खजाना म्हणा किंवा पैसे म्हणा, जानकीच्या हाती काहीतरी लागणार आहे देवारा पुसताना. तर आजचा भाग सुरुवातीपासून ऐका, काय काय झालंय ते. आता सगुणा तिथे ऋषिकेश आणि जानकीला पैसे भरताना बघते आणि गुलाब तिला सांगतो की तुझ्या सगळ्या ऑपरेशनचा खर्च दादा वहिनीने केलाय. आता गुलाब बाहेर येतो. आता ही जानकी गुलाबला म्हणते, गुलाब दादा सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्यात, आता लवकरात लवकर तुम्ही हे पैसे भरून टाका बरं. गुलाबच्या डोळ्यात तर टचकन पाणी आलंय बरं का. आता गुलाब या दोघांच्या पाया पडतो आणि म्हणतो, दादा वहिनी तुमचे हे उपकार कसे फेडू हो मी या जन्मातही तुमचे उपकार नाही फेडू शकणार हो. आता हा ऋषिकेश म्हणतो, वेडा आहेस का रे गुलाब, अरे तू माझ्या लहान भावासारखा आहे, तू माझ्यावर उपकार केले तेव्हा मी म्हंटलो का तुला की तुझे उपकार कसे फेडेल. असं नाही बोलायचं गुलाब, शांत हो बरं. आता जानकी म्हणते, गुलाब दादा टेन्शन नका घेऊ. आता गुलाब रडतो पण आता म्हणतो की पण दादा वहिनी मला एक कळत नाही, तुमच्या घराच्या बाहेर ते फटाके कोणी ठेवले असतील. आता खरं तर जानकीला तेव्हाच शंका आली होती की हे सगळं कांड ऐश्वर्याचंच आहे, पण आता जानकीला असं वाटतं की उगाच सध्या शब्दाला शब्द नको, सगुणाची तब्येत महत्वाची आहे. जानकीला आठवतं की हे सगळं एका म्हातारी बाईनी केलंय, तिनेच तिथे ठेवलंय, पण आता हे सगळं ती ऋषिकेशला आत्ता नाही सांगत, पण बघा प्रेक्षकांनो थोड्या वेळाने ती सगळं सांगते आणि ऋषिकेशच्या पण लक्षात येतं की हे सगळं कांड ऐश्वर्यानेच केलंय म्हणून. पण आता जानकी म्हणते, दादा हे बघा आपण हे सगळं नंतर बोलू बरं, आधी ना आपल्या सगुणाचं ऑपरेशन महत्वाचं आहे, तुम्ही पटकन जा आणि ऑपरेशनच्या सगळ्या तयारीला लागा बरं. आता गुलाब म्हणतो, हो वहिनी साहेब, असं म्हणून आता तो निघून गेलाय गुलाब. जानकीला आता सौमित्रचा फोन येतो. जानकी जरा आधी घाबरते, ती म्हणते, काय झालं सौमित्र भाऊजी, तुम्ही अचानक फोन केलात, घरी सगळं ठीक आहे ना. सौमित्र म्हणतो, हो वहिनी अगं सगळं ठीक आहे, पण दादा कुठे आहे. मग आता जानकी म्हणते, आम्ही ना हॉस्पिटलमध्ये आहोत. पण काय झालं सौमित्र भाऊजी, तुम्ही अचानक फोन केलात. मग सौमित्र म्हणतो, अगं वहिनी हॉस्पिटलमध्ये का आहात तुम्ही, काय झालं, ओवीला बरं आहे ना. मग आता जानकी म्हणते, हो सगळं ठीक आहे सौमित्र भाऊजी, हे डॉक्टरांशी बोलतायत. आता सौमित्र म्हणतो, डॉक्टरांशी का बोलतोय दादा, मला सांगा ना काय झालंय. मग आता जानकी सांगते, अहो सौमित्र भाऊजी घरी ना दिवाळीसाठी म्हणजे दिवाळी मागायला एक म्हातारी बाई घरी आली होती आणि सगुणाच्या बाबतीत काय काय झालं हे सगळं डिटेलमध्ये जानकी सौमित्रला ऐकवते. अहो आता हे सगळं सौमित्र ऐकतो आणि हादरूनच जातो. जानकी ते जेव्हा जेव्हा सगळं सांगत असते ना तेव्हा तेव्हा आपल्याला व्हिज्युअलाइज केलंय त्यांनी तो सीन, म्हणजे सगुणा आली, गुलाब आला, ते फटाके वाजले, सगुणा झळाली. आता ते सगळं जानकी सौमित्राला सांगते आणि म्हणते, सौमित्र भाऊजी सगुणा खूप भाजली आहे हो, आणि आता तिच्या ऑपरेशनसाठीच आम्ही इथं हॉस्पिटलमध्ये आलो आहोत, त्यामुळे हे सगळं असं घडलं हो बघा ना. आता सौमित्र म्हणतो, बाप रे हे सगळं अनबिलिव्हेबल आहे, हे सगळं कोणी केलं असेल वहिनी, आणि ती म्हातारी बाई कोण असेल. आता जानकी म्हणते, तेच कळत नाहीये भाऊजी, पण तुम्ही काळजी करू नका. आता सौमित्र म्हणतो, जानकी वहिनी मी येऊ का तिथे हॉस्पिटलमध्ये. जानकी म्हणते, नको नको तुम्ही नका येऊ, आणखीन घरच्यांना टेन्शन येईल, तुम्ही घरच्यांची काळजी घ्या भाऊजी, इथे सगळे म्हणजे तुमचे दादा आणि मी आहोत. मग आता सौमित्र म्हणतो, वहिनी एवढं सगळं झालं तरी सुद्धा तू अजून घरच्यांचीच काळजी करतेस का ग. जानकी म्हणते, भाऊजी. आता सौमित्र म्हणतो, ठीक आहे मी नाही कोणाला एक शब्दही बोलणार, पण तुम्ही दोघांनीही तुमची काळजी घ्या. ओवी ठीक आहे ना वहिनी. आता ही जानकी म्हणते, हो ओवी ठीक आहे. आता फोन ठेवतो सौमित्र आणि विचार करतो, बाप रे केवढं भयंकर प्रकरण आहे हे, फटाके वगैरे वाजवून कोणाचा जीव घेणं म्हणजे हे किती मोठं आहे, हा गुन्हा आहे, म्हणजे हे सगळं कोणी केलं असेल. आता सौमित्र खूप वेळ विचार करायला लागतो या गोष्टीचा. आता सौमित्रला बोलता बोलता ऐश्वर्याचं बोलणं आठवतं, अवंतिकाचं बोलणं आठवतं. अवंतिका त्याला सांगते ना की त्या ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये काहीतरी पांढरं पांढरं होतं आणि ते डेफिनेटली पेंट नव्हतं. सौमित्र आता विचार करतो आणि त्याला लिंक लागते. तो विचार करतो, बाप रे म्हणजे अवंतिकाची शंका खरी ठरली तर, म्हणजे फटाके फोडणारी ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून ऐश्वर्याच होती.
होती. आता सौमित्र लागतो ऐश्वर्याच्या मागे. आता ऐश्वर्या चहा बिहा आणून देते इकडे सकाळी सकाळी या सुमित्राबाईंना. ऐश्वर्या आता सकाळी सकाळी सगळ्यांना चहा पाणी देत असते. तिथेच किचन मध्ये आहे बरं का ऐश्वर्या. आता या आजीबाई म्हणतात, काय ग माझ्या गुंडीने बघ सकाळी सकाळी गरम चहा दिला तुला, आणि तू काल माझ्या गुंडीला किती पोळ्या करायला लावल्यास, सगळं तू तिला करायला लावलंस. आता हे सौमित्र आणि अवंतिका तिकडनं येत असतात. मग आता या सुमित्राबाई म्हणतात, आई तिने काही एकटीने नाही केलं सगळं, मी आणि अवंतिका पण होतो तिच्या मदतीला. गुलाब नाहीये ना म्हणून. आजीबाई म्हणतात, गुलाब असं म्हणतात, पक्षीचं फुल झालंय ते. सारंग असतो तिथे. सारंग म्हणतो आला पण नाही, काही कळवलं पण नाही. आता आजीबाई म्हणतात, बायकोशी बसला असेल गुलुगुलू गप्पा मारीत घरी. सुमित्राबाई मस्त चहा घेत असतात बरं का. आता इथे सौमित्र आणि अवंतिका येतात. सौमित्र आजीबाईचं बोलणं ऐकतो आणि त्याला ते जरा आवडतच नाही. मग आता तो आजींना जरा टोमणा मारतो सौमित्र. आता सौमित्र म्हणतो, वा आजी, काही माहिती नसताना सुद्धा कोणावरही काहीही आरोप करता हा तुम्ही. आता सारंग म्हणतो, अरे बरोबर बोलती आजी, दादा सगळं ऐश्वर्यावर काम पडलंय गुलाब नाहीये तर, आणि आईवर सुद्धा. बरं त्याला यायचंच नव्हतं तर कळवायचं ना त्याने आधी. सौमित्र म्हणतो, अरे संकट सांगून येत नसतं रे सारंग. आता या सुमित्राबाई विचारतात, काय झालं रे बाबा, कसलं संकट. मग आता अवंतिका म्हणते, अहो आई सगुणा गुलाबदादाची बायको, तिला खूप भाजलंय. सौमित्र म्हणतो, फटाक्यांच्या ब्लास्ट मध्ये भाजली गेली ती. जानकी बहिणी आणि ऋषिकेश दादा तिला दवाखान्यात घेऊन गेलेत. ऐश्वर्या हे सगळं ऐकत असते बरं का प्रेक्षकांनो. आता सारंग म्हणतो, बापरे दादा हे असं कसं झालं रे. सुमित्राबाईंना पण धक्काच बसलाय हे ऐकून. मग आता सौमित्र सगळं सांगतो की त्या दिवशी गुलाब आणि सगुणा ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनीच्या घरी गेले शुभेच्छा द्यायला, आणि तिकडून नेहमीप्रमाणे गुलाब आपल्याकडे येणार होता, आणि तिथे कोणीतरी जानकी वहिनीच्या घरी मोठे फटाके ठेवले होते दुलडीमध्ये, आणि मिठाई समजून ही सगुणा तो बॉक्स उचलायला गेली आणि अचानक फटाके फुटायला लागले. त्यात या सगुणाची साडी जळाली आणि ती होरपळून गेली हो. आता आजीबाईंचा तर चहा घेता घेता आजीबाईंना चटका बसलाय. हे सगळं ऐकून हे हादरूनच गेलेत प्रेक्षकांनो. सुमित्राबाई आणि या आजीबाई सुद्धा, म्हणजे सुमित्राबाई तर आधीच खूप भोळ्या आहेत बिचाऱ्या. त्या विचार करतात, बाप रे, म्हणजे मिठाईच्या बॉक्स मध्ये फटाके, असा क्रूरपणा कोण करू शकतं, इतकं वाईट कोण वागतं. सौमित्र. अवंतिका आता ऐश्वर्याकडे बघते आणि म्हणते, आई असतात काही वाईट माणसं ज्यांना दुसऱ्याच्या जखमा बघितल्यानं की खूप आनंद मिळतो. असो, ज्याने कोणी हे केलं असेल ना आई, त्या माणसाचं कधीच भलं होणार नाही. आता लगेच सुमित्राबाई म्हणतात, मला तर वाटतं आपण पटकन गुलाबला भेटायला जायला हवं. आता या काही बोलणार पुढे सुमित्राबाई, तेवढ्यात ऐश्वर्या येते आणि म्हणते, आई चला ना, मी येते तुमच्या सोबत. ऐश्वर्याला वाटतं उगाच अवंतिका तिथे गेली आणि सगुणा काही बरळली तर. आता या अवंतिकाने पुन्हा तिला टोमणा मारलाय, जाशीलच ग तू तर ऐश्वर्या, तुझा आणि सगुणाचा खूप स्पेशल बॉन्ड होता ना. तुझा आणि सगुणाचा अगदी स्पेशल बॉन्ड होता. आता ऐश्वर्या म्हणते, हो आहे ना, सगुणाचा आणि माझं स्पेशल बॉन्ड आहे, कारण सगुणाला मी बऱ्याचदा मदत केली आहे. आणि काय ना अवंतिका, बाहेर जेव्हा जायचं असतं ना अशा वेळेला, तेव्हा आई फक्त मला घेऊन जातात, आणि तसंही तुला उन्हाचा त्रास होतो ना, तुझं खूप डोकं दुखतं, मी जाते आईंसोबत. चला आई आपण जाऊया. आता इतक्या पटकन तिने सुमित्राबाईंना उठवलंय ना की विचारूच नका. आणि सुमित्राबाईंच्या समोरचा चहा आजीबाई म्हणतात, मी घेते सुमित्रे हा चहा, तू त्याची काळजी करू नकोस. आता इकडे डॉक्टर या सगुणाची सर्जरी करतायत, सगळ्या ट्रीटमेंटसाठी चालू आहे त्यांची प्रोसिजर. बाहेर जानकी आणि ऋषिकेश बघतायत वाट कधी हे सुरू करतात ऑपरेशन वगैरे. गुलाब इकडे बिचारा रडत असतो, खूप वाईट सिच्युएशन असते गुलाबची. आता गुलाब या ऋषिकेशला मिठी मारतो आणि म्हणतो, दादा हे असं काय झालं, माझी सगुणा भाजली हो. आता त्याला फार त्रास होतोय प्रेक्षकांनो, कारण त्याला कळतंय की सगुणा किती होरपळली आहे. तेवढ्यात आता डॉक्टर येतात बाहेर आणि म्हणतात, काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित झालंय. गुलाब विचारतो, व्यवस्थित झालं ना डॉक्टर ऑपरेशन, सगुणा बरी आहे का. मग डॉक्टर म्हणतात, हो सर्जरी सक्सेसफुल झाली आहे, काही दिवस पट्टी राहील, पण तिला हालचाल करू देऊ नका, जरा काळजी घ्या. गुलाब आता त्यांच्या पाया पडतो आणि म्हणतो, डॉक्टर साहेब खूप आभार हो तुमचे. जानकी म्हणते, खरंच थँक्यू डॉक्टर, तुमचे खूप खूप आभार, आम्ही भेटू शकतो का पेशंटला. आता गुलाबला ते म्हणतात, काळजी करू नका. आता जानकी म्हणते, गुलाब दादा तुम्ही जा बरं, सगुणाला भेटून या. डॉक्टर आता तिथून निघून जातात आणि मग जानकी आणि ऋषिकेश या दोघांमधला संवाद दाखवलाय. जानकी म्हणते, बरं झालं ऋषिकेश, देवी आईचीच काही कृपा म्हणावी, सगुणाच्या जीवावर काही बेतलं नाही. आता ऋषिकेश म्हणतो, पण सगुणाच्या जीवावर कोण उठलं होतं जानकी. आता जानकी विचार करायला लागते या गोष्टीचा. ऋषिकेश म्हणतो,
अगं जानकी, आपल्या घराच्या बाहेर फटाक्याचा बॉक्स ठेवला कोणी? आता ही जानकी म्हणते, माहिती नाही हो. एक बाई आली होती साफसफाईवाली, ती मला दिवाळी मागत होती. तिच्या हाताकडे बॉक्स बघितला मी, म्हणजे हातामध्ये होता तिच्या बॉक्स. ऋषिकेश म्हणतो, जानकी, आपल्याकडे तर साफसफाईला माणूस येतो ना, मग बाई कुठून आली? जानकीला अचानक धस्स होतं आणि म्हणते, अरे हो ऋषिकेश, मला तर सुचलंच नाही हो. गडबडीमध्ये नाही कळालं. त्या बाईच्या चेहऱ्यावरती ना पडदा होता, पण तिच्या बॉडी लँग्वेज वरनं कळत होतं ती बाई म्हातारी होती म्हणून खूप. ऋषिकेश, तुम्ही बरोबर बोलतात. नाही म्हणजे मला ना सुचलंच नाही हो. आणि हो, सौमित्र भाऊजींचा पण कॉल आला होता मला. ते विचारत होते मला की हे सगळं कसं झालं, काय झालं, आपली चौकशी करत होते सौमित्र भाऊजी. ऋषिकेश, असं काय झालंय? हे सगळं कोडं असल्यासारखं का वाटतंय? आता ऋषिकेश म्हणतो, जानकी, हे कोडं सोडवणं खूप सोपं आहे. अगं, आपल्या आयुष्यात आणि घरात एकच व्यक्ती आहे, ऐश्वर्या. तिनेच हे सगळं केलं असणार आहे. जानकी म्हणते, नाही नाही, ऐश्वर्या कशी असेल ती? नाही नाही, ती बाई ना अशी वयस्कर होती हो ऋषिकेश, ती म्हातारी होती. आता ऋषिकेश म्हणतो, अगं तूच म्हणालीस ना जानकी, त्या बाईने तोंड झाकलं होतं. कोणाला माहिती म्हातारी होती का अजून कोणी होती? आपण कुठे तिचा चेहरा बघितला? ती ऐश्वर्या नसेल हे कशावरून? ती बाई आहे ना, तिला सुद्धा ऐश्वर्यानेच पाठवलं असेल. ती ऐश्वर्या नसली तरी. विचार कर जानकी, सगुणा मुळात आपल्याकडे अचानक आली होती. याचा अर्थ स्पष्ट आहे जानकी, तुला कळतंय का? ते सगळं आपल्यासाठी होतं, आपल्या जीवावर बेतावं ना म्हणून. अरे बापरे, आता मात्र जानकी रडायलाच लागते आणि म्हणते, बापरे ऋषिकेश, आपल्यासाठी? म्हणजे आपली ओवी? ऋषिकेश म्हणतो, हो जानकी, हे सगळं आपल्यासाठीच होतं. जानकी बिचारी आता खालीच बसते आणि म्हणते, बापरे, सगुणाच्या जागी आपली ओवी असती तर? आता ऋषिकेश म्हणतो, जानकी, जानकी, हे जर खरंच त्या ऐश्वर्याने केलं असेल ना, तर मी तिला सोडणार नाहीये. आता मात्र जानकी आणि ऋषिकेश खूप हादरून गेलेत हा प्रेक्षकांनो. त्यांना कळतंय ऐश्वर्या आता त्यांच्या जीवावर उठलीये. पण आता त्यांनी गुलाब आल्यावर लगेच तो विषय बंद केलाय. आता पुढचा सीन बघा प्रेक्षकांनो, आज भारी दाखवलंय पुन्हा एकदा घरोघरी मातीच्या चुली. गुलाब येतो बाहेर आणि आता जानकी विचारते, बरी आहे ना आता सगुणा गुलाब दादा? गुलाब म्हणतो, हो बरी आहे. आता तेवढ्यात तिकडनं सुमित्राबाई, ऐश्वर्या दोघी येतात आणि याला आवाज देतात, गुलाब. आता गुलाब त्यांच्याशी बोलायला म्हणून पुढे जातो आणि पाया पडतो त्यांच्या. आता सुमित्राबाई म्हणतात, काय रे गुलाब? अरे, सगुणाला इतकं भाजलं, तुला मला फोन करून कळवता नाही आलं का? गुलाब म्हणतो, माफ करा आईसाहेब, गडबडीमध्ये सांगायचं राहूनच गेलो. सुमित्राबाई विचारतात, आता कशी आहे रे सगुणा, बरी आहे ना? गुलाब म्हणतो, हो बरी आहे. दादासाहेबांची आणि वहिनी साहेबांचीच कृपा हो. त्यांनी ऐन वेळेवर 50,000 रुपये आणून दिले म्हणून माझी सगुणा वाचली. आता जानकी आणि ऋषिकेश तिथेच आहेत बरं का प्रेक्षकांनो, मागेच आहेत गुलाबच्या. पण आता या ऋषिकेशने मात्र त्याची पाठ वळवून घेतली आहे. पण आता गुलाब जेव्हा ऋषिकेश आणि जानकीचं कौतुक करत असतो तेव्हा या सुमित्राबाईंना कसं तरी होतं. पण आता ऐश्वर्या गुलाबला लागले टोमणे मारते आणि म्हणते, गुलाब, तुला काही कळतं की नाही? कशाला परक्यांची मदत घेतलीस तू? तुला आम्हाला फोन नाही करता आला का? आम्ही नसते दिले का तुला पैसे? परक्या लोकांकडून कशाला पैसे घेत बसलीस? सुमित्राबाई तिच्यावर चिडतात आणि म्हणतात, ऐश्वर्या, काय ग तुझं? इथे कशाला उगाचच वाद वाढवतेस? शांत बस. आपण हॉस्पिटलमध्ये आहोत याचं भान ठेव. ऋषिकेशला आता ऐश्वर्याच्या तोंडात मारावी असे वाटत असते, पण आता जानकी त्याचा हात धरते. आता बघा प्रेक्षकांनो, या सुमित्राबाई म्हणतात, मला भेटता येईल का सगुणाला? आता गुलाब म्हणतो, हो या ना आईसाहेब. आता या सुमित्राबाई अशा जवळ येत असतात ऋषिकेशच्या आणि नेमकं त्यांच्या मागे एक दादा ऑक्सिजनचं सिलेंडर घेऊन येत असतात. तेव्हा ऋषिकेश पटकन ते सिलेंडर धरतो, कारण ते सुमित्राबाईंच्या पायावर पडणार असतं. आणि इथे दोघं मायलेवक एकमेकांकडे असे बघताना दाखवलेत आणि म्हणजे या सुमित्राबाईंची काळजी म्हणून त्याने पटकन ते सिलेंडर धरलं, आपल्या आईच्या पायावर पडू नये म्हणून. म्हणजे अजूनही या दोघांच्या म्हणजे पोटामध्ये मायेचा ओलावा आहे प्रेक्षकांनो, म्हणतात ना. पण तरी सुद्धा या ऐश्वर्याची पट्टी या सुमित्राबाईंच्या डोळ्यावर अजून आहेच. आता जानकी सुमित्राबाईंशी बोलावं म्हणून पुढे येते. आता या सुमित्राबाई जानकीकडे इतक्या रागाने बघतात ना, काय सांगू तुम्हाला, आणि तिथून निघून जातात सगुणाला भेटायला. जानकी अशी बघते सुमित्राबाईंकडे आणि आता ऐश्वर्याकडे रागाने बघते. ऐश्वर्या आता जानकीकडे बघून हसत असते कुचित सारखी.
जानकीच्या परिस्थितीवर हसतीये ही ऐश्वर्या, पण ही परिस्थिती हिच्यावर यायला आता वेळ लागणार नाही प्रेक्षकांनो. कर्मा रिटर्न्स ऑन यू असं म्हणतात ना प्रेक्षकांनो. ऐश्वर्याचे कर्म तिला इथल्या इथेच फेडायचे हे खरंय. पण आता बघा प्रेक्षकांनो, सगुणाला कळलीये तिची चूक की तिने वाईट माणसाची साथ दिली. आता ती हे सगळं या सुमित्राबाईंना सांगत असते बरं का. नेमकं काय झालंय ना ते बघत राहा. आता या सुमित्राबाई तिच्या तब्येतीची विचारपूस करतात. सगुणा कशी आहेस ग बाई? सगुणा म्हणते बरी आहे मी. आता ही सगुणा पुढे म्हणते ताईसाहेब मी वंगाळ वागले ना त्याची शिक्षा मिळाली आहे मला. सुमित्राबाई म्हणतात बाई सगुणे असं का बोलतीस? असं काय वागली तू? काय चुकीचं वागलीस पोरी? आता सगुणा पुढे सांगत असते बाईसाहेब मी चुकीच्या माणसांची साथ दिली आणि चांगल्या माणसांचा छळ केला. सुमित्राबाई म्हणतात कोण चुकीची माणसं कोण चांगली माणसं? सगुणा आता सांगतच असते की मॅडम आईश असं ती पुढे बोलणार. तेवढ्यात लगेच ऐश्वर्या येते तिथे आणि म्हणते काय गो सगुणा? अगो किती लागलं ग तुला? किती भाजलीस तू? बाप रे किती लागलं तुला? आता सगुणाच्या लक्षात येते ही मुद्दाम आली आहे. आता ही ऐश्वर्या सगुणाच्या डोक्यावरनं हात फिरवते आणि म्हणते इतकं का बडबड करतेस? शांत बस की. अगं तुला डॉक्टरांनी आराम करायला सांगितलाय. आता सुमित्राबाई तिथेच असतात. त्या म्हणत असतात अगं ऐश्वर्या तिला बोलू दे ना. मग आता लगेच ऐश्वर्या म्हणते नाही आई तिला डॉक्टरांनी बोलायचं नाही म्हणून सांगितलंय. ती तुमच्याशी गप्पा मारत बसेल ना मी आहे हिच्या सोबत. 2 मिनिटं मी बसते इथे आई तुम्ही बाहेर बसा. तर सुमित्राबाई लगेच हिचं ऐकतात पण बरं का. त्या म्हणतात सगुणा बाई मी आहे बाहेर काळजी करू नकोस आराम कर काही लागलं तरी मला कळव बेटा. आता असं म्हणून या सुमित्राबाई बाहेर बसतात. पण आता बघा प्रेक्षकांनो ऐश्वर्या जरा जास्तीच क्रूर दाखवलीये बाबा त्यांनी आणि तो सयाजीराव खुशाल अशा पोरीची मदत करतो. ऐश्वर्या आता या सुमित्राबाई गेल्यानंतर त्या सगुणाला म्हणते काय गये शहाणे. आता तिच्या हातात गाडीची चाबी असते. ती चाबी या सगुणाला टोचते ती जोरात जिथे तिचं जळालंय ना त्या जागी. सगुणाला म्हणते काय ग हुशार म्हणता म्हणता जास्ती 150 निघालीस का ग तू? ही धमकवते आता सगुणाला आणि तिला म्हणते काय ग आईंना माझं नाव सांगायला निघाली होतीस का तू? जास्ती शहाणी समजतेस का स्वतःला? असा विचार जरी केलास ना तर तुझी उरलेली जी स्किन आहे ना ती सुद्धा ठेवणार नाही मी. अख्खीच्या अख्खी कातडी सोलून टाकेल मी. उरलेली जे तुझी ही थोबाड आहे ना दिसतात ना तुला उघडी तिथे पण पांढरी पट्टी बांधून ममी करून टाकेल मी तुला. आता सगुणा तिला खूप घाबरत असते प्रेक्षकांना. आता ऐश्वर्यामध्ये टाळ्या वाजवायला लागते आणि म्हणते अगं सगुणा जोक मारला मी टाळी दे. आणि मग म्हणते अरे मी तर विसरले तुझे हात बांधलेले आहेत ना पट्ट्या आहेत ना तुझ्या हाताला. आणि पुन्हा तिला चिमटा काढते का काय करते माहित नाही बाई मला काही कळलं नाही. पण त्या सगुणाला होतो त्रास आणि तिला हॅप्पी दिवाळी म्हणते आणि म्हणते काळजी घे ही थोडीशी डोक्यावर पडलेली आहे का प्रेक्षकांनो? मला असं वाटतं हिला सायकोलॉजिकल ट्रीटमेंटची जास्ती गरज आहे. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर सगुणाला अशी धमकवते ती आणि आता तिथून निघते. पण आता येणार आहे मालिकेमध्ये मोठा ट्विस्ट. आता या बिचाऱ्या सुमित्राबाई काही चष्मा घालून आलेल्या दिसत नाहीये मला. जागोजागी धडपडतायत त्या. जानकी त्यांचा हात धरते सावरते त्यांना. आता या पण पटकन जानकीच्या हातात हात देतात. जानकी म्हणते आई जसा नकळत हात हातात आलाय ना तुमचा तसा हक्काने पण येऊ देत ना माझ्या हातात हात. आम्ही आहोत तुमच्या आधारासाठी असं म्हणते जानकी. कायम आम्ही तुमच्यासाठी आहोत. पण सुमित्राबाई हात सोडवतात आणि चालल्या जातात पुढे. जानकीला फार वाईट वाटतं आणि हा भाग त्यांनी इथेच संपवलाय. आता पुढच्या भागात बघा प्रेक्षकांनो धमाकेदार दाखवलाय प्रोमो. मित्र ऐश्वर्याला म्हणत असतो ऐश्वर्या तुला संपवणार मी पुराव्या सकट. आता ऐश्वर्या ठरवते या अवंतिका आणि सौमित्रमध्ये एकी आहे ना आणि तोंडात बळ आहे ना तेच संपवते मी. आता ही सौमित्र एकटा असताना त्याच्या खोलीत गेली आहे. सौमित्र घाबरतो हिला बघून बरं का कारण काहीतरी विचित्र मनात आहे तिच्या. आता इकडे ओवी रडत असते शाळेची फी कशी भरायची आई कारण फी भरल्याशिवाय ओवीला शाळेत जाता येणार नाहीये. जानकी देवघर पुसत असते तेव्हा तिला काहीतरी सापडतं तिथे. काय सापडतं ते पुढच्या भागात बघायला मिळेल आपल्याला. असा होता आजचा भाग. कसा वाटला मैत्रिणींनो मला कमेंट करून कळवा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ऐश्वर्याचं पुढचं टार्गेट म्हणजे सौमित्र आहे. आता या ऐश्वर्यामुळे काय पुन्हा प्रॉब्लेम्स क्रिएट होणार आहे ते बघत राहूयात. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या डेली रिव्ह्यू साठी चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा. आता भेटूयात सोमवारी. धन्यवाद.